पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। जून महिना अर्धा संपत आला तरी सोलापूरकरांना पावसाऐवजी तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय। पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही सोलापूर शहरासह ग्रामीण भागात तापमानाचा पारा सातत्यानं 39 अंशाच्या आसपास राहिल्यानं नागरिक हैराण झाले। हवामान विभागाच्या नोंदीनुसार जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। 6 जून रोजी कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर 10 जूनला ते 38 अंशावर होते। 12 जून रोजी तापमानानं उच्चांक गाठत 39.3 अंश सेल्सिअसची नोंद झाली। 15 जून रोजी ही पारा 38.8 अंशावर कायम राहिला। पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले। दुपारच्या वेळी कडक उन्हामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होत असून शेतमजूर, प्रवासी आणि मैदानी काम करणाऱ्या नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा सहन कराव्या लागतात। मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। पेरणीचं नियोजन रखडण्याची भीती व्यक्त केली जात असून उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी सोलापूरकरांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे। मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्यानं वातावरणातील उष्णता आणि उकाड्यात वाढ झाली आहे। दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते तुलनेनं ओस पडत असून शीतपेय, उसाचा रस, फळाचा रस आणि थंड पदार्थांच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे। दुसरीकडे शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीचं नियोजन रखडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।